मी काला आ रहा है हे बा मी गोरा आहे पण ते ऊन काळ आहे त्याच्यामुळे मी समजून घ्या तुम्ही. अरे तुम्हाला एक दाखवायचं राहील ना. मित्रांनो हे बा कॅमेरा जर कोणाला फोटो काढायचे असेल तर डीएम करा. आपल्याकडे 10 लाखाचा कॅमेरा आहे. हे गाईज वेलकम बॅक टू आवर चॅनल. तर आता आम्ही चाललोय फिरायला. मी वाल्या आणि राजा माझ्या गाडीवरती चाललोय फिरायला. म्हणजे आज आम्हाला काही काम नव्हतं, आम्हाला शूट वगैरे काहीच नव्हतं. सो म्हणलं की फिरायला जाऊ कुठं तरी. तसं पण आम्ही दिवस रात्र बिझीच आहे सध्या आणि आम्हाला आज काही काम नव्हतं त्याच्यामुळे आम्ही फिरायला चाललोय. त्याच्यामुळे मला थोडे फोटोज वगैरे व्हिडिओ वगैरे काढू, रील्स वगैरे बनवू आणि मस्त फिरून घेऊ. आणि तुम्हाला एक मस्त स्पॉट आहे, स्पॉट मी दाखवतो स्पॉट आहे. आणि आज आपल्यासोबत वेगळे लोक आहे जे रोज तुम्हाला ब्लॉग मध्ये दिसते ना, ते नाही. आज आमचे कलाकार सध्या कॉलेजला आहे आणि आम्ही रोड बघा. किती झोपला तू रात्री? 5ला झोपला तू, 5ला आणि 9ला उठला. कहून की पाणी गरम झालं म्हणून. वा काय लोकेशन आहे भाई, सुंदर एकदम भारी आहे रे लोकेशन. अजून तर लोकेशन भारी हो. तुम्हाला मी दाखवतो लोकेशन कसं आहे. ये तो अभी शुरुआत की हमने, आगे आगे देखो होता है. बिबट्या मित्रांनो, आम्हाला बिबट्या दिसलेला आहे गरिबांचा. तुम्हाला दाखवतो बिबट्या कसा आहे गरिबांचा. मित्रांनो बिबट्या, अरे बाप बिबट्या सापडला. ओ बिबट्या. गिरीश का सुनने का गाना, गिरीश का दिल ना दिया दिल ना लिया तो बोलो न का किया. बिबट्या हा हेच लोकेशन मित्रांनो. ते आम्ही तर पाणी पिलो होतं खूप वर्ष आधी, खूप वर्ष. म्हैशी गाई त्याच्यामुळे सो इथून दम्मा दम्माने घ्या अशी माझी विनंती तुम्हाला. बैल दाखिले भाऊ. हे बाई हे 2 बैल. हा हे बाई यो एक आणि मी ब्लॉगर. बैलर एक काम करायचं का, पै चालायचं का? तू ही गाडी पण कमी झाली, याचे सगळे नट ढिल्ले होणार दादा. तुमच्याकडून पैसे घेईन सर्व्हिसिंगचे. आम्ही म्हटलं होतं की ही गाडी आणून. रोड ना किती भारी आहे. आमच्याकडे पाहणं भेटल ना सर्व्हिसिंग. तुमच्याकडे तुमच्याकडून पण पैसे घेईन मी. पुढे झाले खतरनाक रस्ता आहे मग. आपण जाता पेट्रोल टाकू म्हणजे पैसे भेटले. हे रोड कधी झालाच नाही यार पूर्ण व्हायला. इकडे कोण येते बरं? कोण येतो? मी येतोय ना ब्लॉग बनवायला. मी आलो म्हणजे सगळं झालंच पाहिजे का मित्रांनो. मग तू बोललो ते बोल. मी बोललो देव बोललो म्हणजे आता सरकारला रोज लागणार आहे. तुमचं देशी पाट्याचा रोड बनवा एकदा. सांगायला मंजूर येईल, देशी भाट्याची मंजूर येईल. रोडाची बावळ्या 10 फुटाचा रोड आहे. हे 2 बैल. हा आणि इकडे बैलांचा व्हिडिओ काढतो मी. हे ओरिजिनल बैल, हे येडे बैल आहे बाई. आणि मग गाडी घेऊन यार. हा यार थांबा, मला यायचंय, मला व्हिडिओ काढ. आम्ही मस्त असं फिरायला. ही ऊस तोडी चालू आहे. मस्त समोर एक लोकेशन आहे पण एवढाच रोड लय खराब आहे रे. त्याच्यामुळे आम्हाला कसं असं दम्मा चालावं लागतंय. आणि पहिले कशी सावलीत थांबलेले म्हणजे मी मस्त उन्हात हिंडतोय आणि हे मस्त सावलीत थांबले. आता आम्ही आलोय त्याच लोकेशनला ज्या लोकेशन साठी दिसलं पाहिजे. दिख्या हमको वो लोकेशन दिख्या. आता आम्ही तिथं मस्त शूट करणार आहे आणि तुम्हाला ते लोकेशन दाखवतो. इतकं भारी लोकेशन आहे ते, खूप सुंदर लोकेशन. फोन मी गाडी चालू का पाणी? नाही तू गाडी चालव, तू पाणी लागला आमची गाडी खाली जाईल. गाडीतले जीव आहे मित्रांनो, कारण आताच घेतली माझी गाडी. ते कसं आहे माहिती पाणी होऊन दिली तशी. गोल्यानं तोंड धुवून नाही आलं माझ्याकडे. लोकेशन मला म्हण घ्या रे. आम्ही इतके आम्ही रे की आम्ही लोकांना लावून 30 रुपये मागून राहतो. 30 रुपये आपल्या गावात आपले रॉग 30 रुपये. अरे हो इतक्या बाहेर घेऊ 10 रुपयाचा लोक मागण्यासाठी लोकांना कॅश पैसे आहेत. मला पुरा लुंगून टाकलं पैसे घेऊन फोन पेचे. त्याच्यामुळे मी फोन पे 10-20 रुपये ठेवतो आता.
याच्यामुळे पैसे ठेवणं बंद करून टाकली. इतकं चिंगूस आहे हो, पैसेच काढत नाही. हे ना सच्चाई मित्रांनो. एवढे मोठे मोठे झाड काचे येतात लटकन तुला माहितीये मला लाटकाच नाही त्याच्यावर. मग थांबानी गिराई. होय थांबानी गिराई. मित्रांनो हा vlog येणार आहे. खाली मास येणार आहे आपण. तुम्ही बघताय ना. मी पण ब्लॉग चालू करतो हा. भाडकाव सगळे ऐसे गाल्या बिल्या नाही देणे क्या हमारे ब्लॉग में. आमची मंडळी सगळं ऐकते म्हणजे कुर्ताची टोळी. आम्ही स्वस्त ब्लॉगर आहे. मित्रांनो लोकेशन बघा ना यार. क्या लोकेशन है भाई. मित्र ये लोकेशन देख तू. क्या लोकेशन है ये. थांबा थांबा आता बघा. जी वाट लोकेशन ब्रो. वाट लोकेशन. आम्हाला मन गाड्या घ्या तुम्ही लय चांगले पोर. आणि आम्ही 90च्या स्पीडने जाऊ शकतो. आम्हाला जर काही म्हणलं तर मूठ आमच्या हातात. 30 रुपये आहे का. हा ताण 30 रुपये आहे का. नाही आपण 30 रुपये आहे का. तुमच्याकडे असेल तर पाठवून द्या मला. हा तुमच्याकडे असेल तर पाठवून द्या. गरीबाला मदत करा. गरीबाला मदत करा. इथं QR स्कॅनर आहे. श्रीमंतातली गरीब. खरंच लय गरीब मित्रांनो. कायचा पहिला गे बैठे मित्रांनो ते दिसतंय तुम्हाला तिथं. ते दिसतंय थांबा. तुला पाहून त्याने पकड. हे आमच्या SB कॉलेजचं लेक्चर चालू आहे. काय चालू आहे. कॉलेज इथं कुठं लेक्चर. अरे ते खेळू राहिला त्यो. तुला पाहून हे लोकेशन कितना अच्छा है भाई. तुम्हाला पुढे जाऊन दाखवतो. चला रे पुढे. सोडे आला अरे थांब मला यायचंय थांबा. ते पुढे नाही खाली नको. इथंच बरं आहे. खाली गेली तर डायरेक्ट पुढे चार पंप आहे ना लावायला. इथंच बरं आहे. खाली बिल नाही. अरे खाली पंप पेट्रोल इथंच बरं आहे. खाली. असे पकडण्यासाठी. रविवार आहे ना. खाली येण रे. वो व्ह्यू. इकडे चल. कुठे बिबट्या. असं पळत पळत जायचं. जाऊ का खाली. आणि तिचे थर्माकॉल आहे का त्या जाळाचे ते पकडून आणायचे एक एक. जाळी गई पुरी थर्मोकॉल लावली. मग लोकेशन भारी बघ केव्हा. आज पाणी आमच्या वाळूज मध्ये आम्हालाच वाटत नाही. आम्ही वाळूज मध्ये आहे. मला इथं आल्या त्यावेळी मुंबईची फिल दगड बिगड आहे ना. संभाजीनगरकरांचं स्वस्त मरीन ड्राईव्ह. हा हे आमचं वाळूजचं मरीन ड्राईव्ह मित्रांनो. सगळ्यात स्वस्तात मस्त. टेन्शन नाही. पा पैसे पण लागत नाही यायला. कारण चार्जिंगची गाडी आमच्याकडे तेव्हा तिथे इकडे. कॅमेरे बी लावलेले पोलीस स्टेशन. वाळूजचे कॅमेरे पोलीस स्टेशनचे. सगळ्या सेफ्टी सोबत आम्ही खाली चाललोय. चल रे कस का नाही चल खाली. हे पकड मग. ही आमची बॅग शूटची असते ती. महिने येते मेरगुडार मला आपण पाहिलं आणि मला तर परमिशन पण नाही तरी मी आलो. काम धंदे माझे. मग तर तुला धरून आलेला डायरेक्ट. रमन जाय ना रे. तुला मग डेअरी पासून फेकते ना डायरेक्ट. तू डायरेक्ट घरी. दमन जाय. ओल्या सांज वेळी तर भेटू गोल्या सांज. हा मित्रांनो आम्ही जर नाही आम्ही भेटणार आहे. दम्मानी बाय. अरे आधीच लुंडगाच्या मार्गावरती आहे. पण चाललो आता खाली दम्मानी. आपटलो पाहिजे मी. आपटल्या बरं आपटलो मी. ह्याच्यामुळेच म्हणते घरचे पाण्यापाशी जाऊ नका. आम्ही तर धरणं पैसे आले. आपटलो भाई मी. आम्ही तर झालो बरं का लास्ट टाइम फोटो काढायला. कसं आहे आंघोळ करीत राहते. हा गंगा जमुना आहे ना करावंच लागल. होय 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 मजाक नको करू. होय आरती वरती होय. आरती कोणची आरती. सॉरी वरती रे वरती. वरती होय चल. चाल आपण जाळ पेप. भल्या एकुलते एकच बरं का. तू सामान ठेवायला आणलं ना. तुला नाही रे तुला. याला कोण आणलं माहिती का. मला गाडी येते याला गाडी येत नाही. याला गाडी चालू आणलेलं राजा तेरी शक्ती होगा गलत दिसतं माल हो रहा इधर. हमारे पास मोठे माँ मेरी शक्ति होगा गलत इस्तेमाल हो रहा है माँ. बस जागा आहे काय. आयला बसल्यासारखं बसलं होतं डायरेक्ट. हा ना
हा पाणी लय मोठं आहे. त्याच्यामुळे बसला का? इकडे करायचं इकडे डायरेक्ट धुवायचं काय? 3 क्विंटल आहे हो. आणि तू मेरा क्या पूछा 3 क्विंटल डायरेक्ट. हे घ्या सडेले कपडे पण घ्या तू. हो नाही हे नाही हे अरे स्वस्त माणसं. माझे कपडे पा भारी दिस. चष्माला म्हणला काय? हा? 100 नवीन येतो तो 50 देणार कोणी? 30 रुपये द्या. 30 रुपये वागवले पाहिजे. आमच्या चार्जिंगच्या गाडीमध्ये पेट्रोल टाकायचं 30 रुपये. चार्जिंग गाडी पेट्रोल टाकायचंय का? आणि गोल्याला बी रिचार्ज टाकायचं तसं बी. अरे लोकांना फोन करून 30 रुपये मागून राहिला. असलं तरी मारायचं ना. हॉस्पिटल देतो ना तुला. नाही म्हणा डायरेक्ट नाही म्हण. तुझ्या हा लवकर पाणी पैसे मागायचे धंदे. हे यो गप्पे. पाकिस्तानचा स्पाय. स्पाय इन पाकिस्तान ते बरे लोक ये पाहिजे. हे वाळूचा स्पाय. वाळूचा लोकांना spy. 25 रुपये 30 रुपये आहे का पाणी. पाणी बघा ना किती म्हणजे एकदम पीसफुल पाणी आहे. गाणे किती घाण नाही किती चांगलं आहे ते बघा मित्रांनो. यांचं काय ऐकतो तुम्ही? जवळ जाऊन पाय तोंड दिसत तर. हे बघा मी तुम्हाला मग तोंड दाखवतो कारण मग तोंड चांगलं आहे त्याच्यामुळे मग तोंड दिसतं ना यांचं तोंड घाण आहे. पाणी त्याच्यामुळं- तोंड काय हे बघा दिसतंय का माझं तोंड? नाही ना. कारण मग तोंड चांगलं आहे यांचं तोंड घाण आहे त्याच्यामुळे यांचं तोंड या घाण पाण्यात दिसतं. घाण नाही चांगलं पाणी येते. पाणी बघा किती सुंदर आहे किती शांत वातावरण येतं. वाव हाऊ नाईस. आमच्या सारखे जाईल तिथं एकत्र आल्यावर ते वातावरण बी थंड्याचं. दोघाश कोण बसले पाणी म्हणून तो तोंड आला आम्हाला. कायच माशी कशी जगत असते ना. कहून वातावरण घाण करून राहिलं. मी काय घाण केलं? ब्लॉग काढून जाऊन द्या यांचं काय तुम्ही रोज तुम्हाला दिसतं ब्लॉग मध्ये तुम्ही पाणी बघा किती सुंदर आहे. माशी शांत संसार करीत होते तो आला त्यांच्या संसार मध्ये. ढवळा ढवळ करायला आणि ढवळा ढवळ पण केली मी आताच. तिकडं मुतून ठेवलं. हे बदक पा बदक आणि बदकच म्हणते का रे याला? याला बदकच म्हणते का? पाणी पाणी हो पाणी म्हणते बदक पाणी हो. खरंच एकदम मस्त आहे इथं. असंच एक धरण आमच्या तिकडं कोणतरी ते आपलीकडचं रामराई रामराई. तुम्हाला फोटो काढायचे ना, चला आवरा मित्रांनो. आजच आमचं शूट झालेलं आहे आणि 30 रुपयाला चष्मा तुम्हाला लागत असेल तर DM करा तुमच्या घरी आम्ही पाठवून देऊ. 30 रुपयाचं तुम्हाला भेटन ते लोकल मध्ये 15 रुपयाला. 15ला एवढं स्वस्त? अरे घरी घ्यायला येईन माझ्या. ते फेकून द्यायचे जात जात. सो आमचं आता पूर्ण शूट झालेलं आहे. आता आम्ही तिकडं समोर एक लोकेशन आहे तिथं शूट करू रील्स आपल्या काला पेज आहे साठी. हा काला मी काला आ रहा है. हे बा मी गोरा आहे पण ते ऊन काळ आहे त्याच्यामुळे मी समजून घ्या तुम्ही. ए, उसका नाम दाखवा. अरे तुम्हाला एक दाखवायचं राहील ना. काय टाडांग, टाडांग. मित्रांनो हे बा कॅमेरा कोणाचं उपशन आणला जर कोणाला फोटो काढायचे असेल तर DM करा. आपल्याकडे 10 लाखाचा कॅमेरा आहे. चालू आहे हा. त्याचं काय? हा कॅमेरा पण किती सुंदर आहे बा. कपडे खराब झाले आणि तू व्हिडिओ फोटो काढतात. कॅमेरा मग आवाज कोण काढतोय तू? भैया त्याला फोकस लेन्स आहे. तुमचे फोटो काढायचे उभा राहा. कोण उभा राहा, उभा राहा. काढतोय? उभा राहा. 2 असं हा, उभा राहा उभा राहा उभा राहा उभा राहा तुम्ही उभा राहा फोटो काढू लागले ते उभा राहा उभा राहा उभा राहा नियन फेकून देईन तुम्ही उभा राहा फोटो काढ तुमचे उभा राहा. उभेचे आम्ही किती कवायचे. कॅमेरा उलटा झाला देव. उलटा आला मित्रांनो सॉरी. हा चला काढा 50 50 मग माझ्याकडे camera अर्धा लाख रुपयाचा कॅमेरा आहे फुकट थोडी फोटो काढीन. नाही डिलीट नाही लागत. काऊन डिलीट म्हणजे मला आणलं काय मग चाललो आहे मी घरी. काऊन चालले घरी पैसे द्या पंचायत लवकर आहे आपल्याला इकडे का. अजून चेंज. अरे यो हात रे यो. तेव्हा ब्लॉग चालू आहे माहितीये का. अरे इकडचा तुला उभा राहायचं निवडणुकीला. ते धुवायला नाही ये यो. हा दुसरी दुसरी पोज निवडणुकीची दुसरी पोज. अरे ही नाही रे रॅपला नाही निवडणुकीला उभा राहायचंय. मित्रांनो निवडणूक येणार आहे तर आम्हाला निवडून देऊ नका कारण की आम्ही भ्रष्टाचार केलेला आहे. त्याच्यावर नाही. आम्ही अंध भक्त आहे. अंध बघतोय मराठी शिकत तुम्ही आधी अंध बघतो म्हणून राहिले. वाळूजला इथूनच लाला मत कर. जेवढे बी सदस्य लोक आहेत इथून वाळूजला इथूनच दंडवत प्रणाम. मित्रांनो इथं चोरी करणं चालू आहे ऊसाची.
हे ऊस चोरून राहिले. तू चोट्याचे रे तू. तू लय हे- मी लय चांगला आहे. जेवायला घेऊ याला एक कर. नाही द्यायचं बरं का. अरे माझ्यासाठी घे बरं का. मागितले की डायरेक्ट पाठी दे मला. माझ्यासाठी घे बरं का. अजून एक घेऊन बाया. आज थोडं राहतो. बस ना. अजून घ्या नाही एक दोन. घरी जाऊन मी किती वर्ष आले असं ऊस खाल्लं नसन. म्हणजे मी डायरेक्ट शाळेत होता त्या ऊस खाल्लेले. त्याच्यानंतर आज खाणार आहे वाटतं, जर भेटले कधी तर. त्याला कोणते राहता माहित लागतात माहिती का. अरे मग दात पडलेले मध्ये ऊस खाऊन खाऊन. बाप दात 4-5 दात माहिती पडले. का? कोणते कोलगेटचे? काळ्या कोलगेटचे. नाही मग इको वजर जानती. अब दे खाने का मजा. काढ ना. हे बाई हे प्रोफेशनल चोर आहे. मित्रांनो एवढी चोरी केली बस, जास्त नाही केली. समजून घ्या तुम्ही, समजून घ्या आम्हाला तुम्ही. जास्त चोरी नाही केली. हे आहे प्रोफेशनल चोर आहे. रोज चोरी. अरे बाप मग ही गाडी तुम्ही डायरेक्ट हेच बनली. मी माहितीये का, मी ऊस घेऊन समोर आलो, गाडी पण घेऊन समोर आलो आणि यांना मागं सोडून दिलं. मग चला रे चला, ऊस चोरी दे का करे चल. हा पाहिलं किती चोर चोट्टे मार नाव घेऊन राहिले ऊस तोडून स्वतः. मी फक्त गाडीवर ठेवले काहून की हातात नाही घ्यावं लागणार त्याच्यामुळं. अरे लय येडे पोर आहे. तुम्ही कमेंट ना करू बरं का. ऊस बीस चोरी ते कमेंट मळ्यात जाऊन नाही. आम्ही विचारू शकलो त्यांना पण नाही विचारलं, डायरेक्ट घेतले. खरं चोर चोट्टे वा खरं. ट्रॅक्टर मागे थांबलं ते इथं काय करतोय. हा का, मला वाटलं ट्रॅक्टर पुढे त्याच्यामुळे मी पुढे निघून आलो. चला बसाय राव, जाऊ आपण बसा चला. मला पण ऊस खायचा आहे, मला गाडी चालवा लागणार आहे. मित्रांनो लोकेशन पहा ना किती भारी आहे. गाई, हे वातावरण किती सुंदर वा. आणि हे बायले कशी बसलेली इथं. का आलं कुठं बोर खायला जाऊ आपण. चिंचान बोर. एवढं लांब फक्त बोरं खायला जायचं. इथं आंबेलो जवळ. मित्रांनो आता आम्ही इथं ऊस खातोय थोडा वेळ, 5, 10, 20, 15 मिनिटं. आणि हे लोकेशन बाकीत भारी आहे. हेच म्हणत होत मी तुम्हाला. ते झोपड्यान ते पहा ना किती बाहेर लावले. गाईन ते पहा, एक गाडीवर पहा कसे ऊस ठेवले. खरंच आहे लोकेशन खरंच भारी. इथं नारळ झाडं तेन. याच्यात जीव देता का दोघं जण या पाण्यात? तू पण चाल ना. मला नाही, मी आव करून आलो. आम्ही मस्त ऊस खातो इथं आता थोडा वेळ. ऊस खाल्ल्यावर तोंड धुवायला नका. मला कशाला, तुम्हालाच. तुलाच लागते रे. मला नाही लागत, तुम्हीच खा. तुला शेतात जाऊ देत नाही रे. नाही, दात दुखते. तेवढं आहे भाऊ, मला शेतात जाऊन देत नाही. हे टाक ना. याला म्हणलं व्हिडिओ काढा ऊस खाताना भारी वाटतं नाही म्हणते राव. पण तो दुधाचे दात. दोन याच्यात माझ्या दातात दुखायला लागले. हा त्याच्यामुळे मी ऊस खात नाही यार. माझे दात पडलेले 2-3दा. आपण एक काम करू ना, ही तर बैल आहे, त्या बैलाकडे देऊ रोध करायला. मग ते तुला बाई बाई कोण नाही का. हा. मग तू येडे. नुसतं प्यायचं. मग काय ते नंतरून तुला ते फिल्टर मशीन दे. इकडून खाता आणि इकडून देता. गन्ने का ज्यूस बिडा गिलास बडा गलास 20 रुपया घ्यायचा असेल तर या दुकानात जाऊन. मी काय म्हणतो, बंद कर दे. ऊसा घ्या, ऊसाचे फोटो काढा. काय ऊस फोटो काढा. हा हो. काढा. तर आमचं सगळं खाऊन फिरून झालेलं आहे. ते गरुड पहा तुम्ही वरती. मस्त ऊस खाऊन झाला आमचा. तर आता आम्ही घरी चाललोय. मित्रांनो जर तुम्हाला हा व्लॉग आवडला तर व्लॉगला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. आणि आमचा व्लॉग आणि आमचं एंटरटेनमेंट तुम्हाला कसं वाटलं ते नक्की कमेंटमध्ये सांगा. भेटू अशाच नवीन ब्लॉगमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.